नमस्कार, श्री स्वामी समर्थ. भक्ती कॉर्नर या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. असह्य, तेजहीन आणि दुर्बल झालेल्या मानवजातीमध्ये नवचेतना निर्माण करणारे संपूर्ण विश्वाचे स्वामी श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी साजरा केला जाणार आहे. स्वामींचा प्रकट दिन हा स्वामी भक्तांसाठी कोणत्या सणापेक्षा कमी नाही. सर्व स्वामी भक्त तो दिवस आनंदाने साजरा करतात, मनोभावे स्वामींची सेवा करतात. दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते. 14व्या शतकात प्रकट झालेले दुसरे सत्पुरुष नृसिंह सरस्वती होते आणि 18व्या शतकात प्रकट झालेले दत्ताचे तिसरे अवतार म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयी सामान्यतः 2 प्रचलित कथा समोर येतात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज चैत्र शुद्ध द्वितीयेला प्रकट झाले होते. आता आपण स्वामी प्रकट दिनाविषयी जी पहिली कथा प्रचलित आहे ती कोणती आहे ते पाहूयात. स्वामी समर्थांचे अत्यंत प्रिय, ज्यांना स्वामी आपले पुत्र मानत होते, असे स्वामीसूत हरिभाऊ यांच्या म्हणण्यानुसार हस्तिनापूर येथे छेलीखेड गावात स्वामी प्रथम बालस्वरूपात प्रकट झाले होते. या गावात विजयसिंह नावाचा लहान मुलगा गणपतीच्या मूर्तीसोबत गोट्या खेळत असे. तेथे अचानक 8 वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली आणि विजयसिंह सोबत गोट्या खेळू लागली. आता आपण स्वामी प्रकट दिनाची दुसरी कथा ऐकूयात. शेकडो वर्षापूर्वी आंध्र प्रदेशातील कर्दळवनात एका लाकूड तोड्याला लाकडे तोडत असताना श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाल्याचे दिसून आले होते. 1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे प्रवेश केला व तेथे जवळपास 21 वर्षे वास्तव्य केले. स्वामींनी तेथे अनेक लोकांचा उद्धार केला, त्यांना मार्गदर्शन केले. स्वामीसूत हरिभाऊ जेव्हा अक्कलकोटमध्ये राहत होते तेव्हा त्यांनी प्रथम स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा केला. स्वामीसूत दुसरे तिसरे कोणी नसून पूर्वजन्मीचे गोट्या खेळणारे विजयसिंह होते. स्वामी समर्थांचे अवतार कार्य अतिशय महान होते. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी तारक मंत्र दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींनी दिलेले आश्वासन होय. आता आपण पाहूयात स्वामी प्रकट दिनी स्वामींची पूजा कशा प्रकारे करावी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, आसनावर बसून कपाळी अष्टगंधाचा टिळा लावावा, नित्याची देवपूजा करावी, देवासमोर एक नारळ, विडा ठेवून नमस्कार घालावा, घरातील वडीलधाऱ्यांना देखील नमस्कार करावा. त्यानंतर पूजेला सुरुवात करा. जमिनीवर चौरंग ठेवून सभोवती रांगोळी काढावी. मध्ये स्वास्तिक काढून त्यावर चौरंग ठेवून केशरी, लाल अथवा पिवळे वस्त्र अंथरून मध्यभागी वडाचे पान पालथे ठेवून त्यावर गंध, अक्षता, तुळशीपत्र ठेवून श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती अथवा फोटो ठेवावा. आपल्या उजव्या बाजूला चौरंगावर गणपती पूजनासाठी सुपारी ठेवावी. सुपाऱ्याच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा. देवाला पूजेचे साहित्य अर्पण करत शेवटी आरती करून स्वामी समर्थांना नमस्कार करावा. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी प्रकट दिनी पूजा करू शकता. याचबरोबर जवळच्या मठामध्ये जाऊन किंवा स्वामी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही स्वामींचे नामस्मरण पठण करू शकता. तर मंडळी, येणाऱ्या स्वामी प्रकट दिनाच्या सर्व स्वामी भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुम्हाला उत्तम आरोग्य लाभू द्यात, ही स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.